तर मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमध्ये अवजड वाहतूक बंद राहणार आहे। आज मध्यरात्रीपासून वाहतूक बंद राहणार आहे। लोणेर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शुक्रवारी दिवसभर अवजड वाहतूक बंद राहणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। तर मुंबई गोवा महामार्ग उद्या म्हणजे शुक्रवारी अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लोणेर इथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला 70 ते 75 हजार नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर। अजयेश, शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे लोणेरमध्ये आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमध्ये अवजड वाहतूक बंद राहणार आहे। तर या संदर्भात ताजा तपशील। निश्चितच प्रज्ञा, अत्यंत महत्त्वाची बातमी त्या चालकांसाठी आहे जे चालक अवजड वाहन चालवत असतील आणि मुंबईच्या आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। कारण आज मध्यरात्री म्हणजे 12:01 मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। 5 जानेवारी रोजी लोणेर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाचं आयोजन केले आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याबरोबर 70 ते 75 हजार नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना आणण्यासाठी ज्या बसेस आहेत ते 2000 हून अधिक आणि शेकडो 4 व्हीलर येणार। यासाठी वाहतूक कोंडीचा फटका या नागरिकांना होऊ नये यासाठी ही खबरदारी म्हणून ही बंदी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। कारण निश्चितच आपण सुट्टीच्या वेळेस पाहायला गेलो तर मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने माणगाव या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि मोठा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो। कुठेतरी या कार्यक्रमात ही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ही अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। धन्यवाद अजयेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।